राज्यामध्ये एकीकडे उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे, दुसरीकडे भाजीपाल्याचे दर हे कमी झालेले आहेत। अहिल्यानगरच्या घाऊक बाजारामध्ये सर्वच भाज्यांचे दर हे अर्ध्यापेक्षा कमी झाले। भाज्यांची आवक वाढली, मात्र उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे हॉस्टेल, कॉलेजचं कॅन्टीन या ठिकाणी जाणाऱ्या भाजीपाल्याची विक्री कमी झाली। उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी देखील खाली जाते। शेतकरी आपल्याकडे असलेल्या उपलब्ध पाण्याचे नियोजन करून भाजीपाल्याची पिकं घेतात, मात्र दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना गुंतवलेले पैसे देखील वसूल होत नाहीयेत। त्या ठिकाणी दोडका, भेंडी, गवार आणि वांगे घेऊन आलो होतो। मिरची पण होती माझी। दोडक्याला 20 रुपयाचा बाजार मिळाला। दोडका मागच्या आठवड्यात 40-50 रुपये जात होते, आज 20 रुपये भाव आहे। त्यानंतर भेंडीची परिस्थिती बी 40-50 रुपये जात होती, आज 10 रुपये ते 20 रुपयाच्या दरम्यान विकत आहे। आणि मिरची मागच्या महिन्यात 60-70 रुपये होती, मिरची आज 30-35 रुपये विकते। आणि वांग्याला ते गिऱ्हाईकच नाही, वांगे 10-15 रुपये सुद्धा विकत नाही। सध्याची परिस्थिती अशी आहे। आता सध्या मार्केटला माल नाही येऊ राहिला। आता कमीत कमी लय झालं तर आहे ना, एक 2-3 टन माल येतं। ते भाव जे होतं 6 रुपयापासून तर लय झालं तर 12 रुपयापर्यंत रेट होतो। आता सध्या आंब्यामुळे आहे ना, आवक कमी झाली टरबूजची। आता सध्या टरबूजचा भाव 20 रुपये रेट चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।